नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणानं आधीच नाशिकची राज्यभरामध्ये जोरदार चर्चा सुरू असताना नाशिक शहराला पुन्हा एकदा हादरवणारी एक धक्कादायक घटना घडलेली आहे। कॉर्पोरेट जगताला हादरवणारी एक अत्यंत संतापजनक घटना नाशिक शहरामधून पुढे आलेली आहे। एका नामांकित आयटी कंपनीत कामाला असलेल्या काही तरुणींचं लैंगिक शोषण घडल्याची धक्कादायक घटना पुढे आलेली आहे। पाहूया हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। एका नामांकित आयटी कंपनी अर्थात नाशिक मधील एका नामांकित आयटी कंपनीत कामाला असलेल्या 18 ते 25 वयोगटातील तरुण मुलींचं लैंगिक आणि मानसिक शोषण झाल्याची एक धक्कादायक घटना नाशिक शहरामध्ये घडलेली आहे। खर तर नाशिक शहरामध्ये अनेक नामांकित आयटी कंपनीज आहेत, परंतु याच एका नामांकित एमएनसी आयटी कंपनीमध्ये हा खळबळजनक प्रकार घडलेला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित कंपनीतील टीम मॅनेजर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी 18 ते 25 वयोगटातील तरुणींना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांना करिअरची भीती दाखवून किंवा त्यांच्या पदाचा गैरवापर करत हे जे सहकारी होते त्यामध्ये टीम लीडर आणि त्याचबरोबर इतर काही सहकाऱ्यांनी 18 ते 25 वयोगटातील मुलींचं लैंगिक शोषण केलेलं आहे। त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब जी आहे ती उघडकीस आलेली आहे। एवढंच नाही, केवळ शारीरिक शोषणच या मुलींचं झालेलं नाहीये, तर त्यांचा धार्मिक भावना सुद्धा दुखावल्याची बाब जी आहे ती पुढे आलेली आहे। खरं तर या तरुणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मानसिक तणावामध्ये होत्या। हे प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर राज्य सरकारच्या वतीनं तातडीनं या प्रकरणामध्ये एसआयटी सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे। खरं तर अशी जी प्राथमिक माहिती मिळते त्या माहितीनुसार या प्रकरणाची व्याप्ती ही प्रचंड मोठी आहे, कारण यामध्ये जवळपास 20 ते 25 मुली बळी पडल्याची सुद्धा शक्यता जी आहे सध्या ती वर्तवली जाते। आणि याचमुळे कुठेतरी नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणामध्ये तातडीने एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिलेले आहेत। संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली सध्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे। परंतु ही जी एमएनसी कंपनी होती त्या एमएनसी कंपनी मधील अंतर्गत कामकाजाची जी माहिती आहे आणि त्याचबरोबर इतर वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी आहेत का याची सुद्धा एसआयटी कडून जी आहे ती चौकशी केली जाणार आहे। परंतु या प्रकरणात एकूण 6 आरोपी असून ज्यामध्ये 5 पुरुष आणि एका महिलेचा सहभाग असल्याची सुद्धा माहिती मिळते। या प्रकरणामध्ये 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, परंतु अद्यापही या प्रकरणातील एक महिला जी आहे ती फरार आहे। या प्रकरणामधील 5ही आरोपींना सध्या कोर्टामध्ये जे आहे ते हजर केले गेलेले आहे। परंतु सध्या पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा नाशिक शहरामध्ये ऐरणीवर आलेला आहे। कारण जर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं लैंगिक शोषण झालेलं होतं आणि त्यामुळे ही जी घटना घडलेली आहे कॉर्पोरेट जगताला हादरवणारी घटना घडलेली आहे। कारण नामांकित आयटी कंपनी मधील 18 ते 25 वयोगटातील मुलींचं शोषण झालेलं आहे आणि ही संख्या जर पाहिली तर 20 ते 25 मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची बाब जी आहे ती पुढे आलेली आहे। या प्रकरणामध्ये 9 गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। परंतु पोलिसांनी जे आवाहन केलेलं आहे ते म्हणजे या प्रकरणामध्ये पीडित महिलांनी न घाबरता पुढे येण्याचं आवाहन सुद्धा पोलिसांच्या मार्फत केलेलं आहे। जी महिलांची जी ओळख आहे, ज्या मुलींची जी ओळख आहे ती गुप्त ठेवली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा पोलिसांकडून दिलं गेलं आहे। परंतु नाशिक सारख्या प्रगत शहरामध्ये स्वतःला नाशिक एक आयटी हब होतोय आणि त्यामुळे ह्या घडलेल्या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। कारण नाशिक शहरामधील अत्यंत महत्त्वाचा परिसर म्हणून जो ओळखला जातो त्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 9 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यामध्ये 6 आरोपींना सध्या जी आहे ती अटक केलेली आहे अशी माहिती सुद्धा मिळते। परंतु नाशिक शहरामधील हाय प्रोफाईल जी कंपनी आहे ज्याला आपण बघतोय की एमएनसी कंपनी म्हणतो, त्या एमएनसी कंपनीमध्ये तरुणींवर अशा पद्धतीनं वरिष्ठांकडून अत्याचार झाल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे। यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा हे जे महिला सुरक्षेचे जे नियम आहेत ते धाब्यावर बसवण्यात आलेले आहेत का? महिलांवरतीच्या ज्या पद्धतीचं लैंगिक आणि मानसिक शोषण झालेले आहे, अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर अनेक महिलांच्या मुलींच्या धार्मिक भावना सुद्धा दुखवल्याची बाब जी आहे ती पुढे आलेली आहे। या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून एसआयटी गठीत करण्यात आली असून या चौकशीमधून कोणती धक्कादायक बाब पुढे येते आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने ह्या ज्या मुली होत्या ज्या कॉर्पोरेट जगतामध्ये काम करत होत्या त्यांना कशा पद्धतीने फसवण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर त्यांना
कशा पद्धतीने त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा सगळाच तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने मोडस ऑपरेंडी वापरण्यात आलेली होती, कशा पद्धतीने स्पेसिफिक काही धर्माचे लोक एका स्पेसिफिक धर्माच्या लोकांना कशा आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यांना कशा पद्धतीने त्यांची आर्थिक परिस्थितीचा फायदा घ्यायचे, त्यांना कामावून काढून टाकण्याच्या भीत्या दाखवायच्या आणि त्यानंतर त्यांना कशा पद्धतीनं लैंगिक शोषण केलं जायचं, कशा पद्धतीनं धर्मांतर केलं जायचं, ही सगळीच बाब जी आहे ते गोपीचंद पडळकर यांनी आज पत्रकार परिषद घेत पुढे आणलेली होती. आता या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे. या एसआयटी मधून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.